आज आम्हा सगळ्यांची स्वारी कुठे तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या आजीच्या गावी माधाळला. हे हॅलो एव्हरीवन. सो 2 गाड्या होत्या आणि 6 जण होती म्हणून ट्रिप्सी लगेच घेतलं. इथे काय हेल्मेट ट्रिप्सी असले काय रूलच नसतात. मावशीला बाबाय केलं आणि निघालो. इथे पोहोचल्यानंतर आईसोबत एक व्हिडिओ काढला आणि मग आम्ही गेलेलो पुन्हा एकदा चोराचोरी करायला. जर चोरण्यामध्ये कोणाचा पहिला नंबर असेल तर तो आमचा असेल हे लक्षात ठेवा. जिथे जाऊ तिथे खाऊ हे आमचं ब्रीदवाक्य झालेलं. त्याच्यानंतर सुंदर असा सनसेट बघितला. बाप रे काय मस्तच दिसत होता ना. हा असं हिरवगार शेत, खाली लाल लाल माती आणि हा सुंदर सनसेट. अजून काय पाहिजे आयुष्यात. मग आम्ही पुन्हा तोंड घेऊन घराकडे गेलो. घराकडे गेल्याच आम्ही टेरेसवरती जाऊन बसलेलो. तेवढ्यात माझ्या गावच्या भावाने मला हे सुंदर असे जांभूळ आणून दिले आणि ते बघून आमचा इंग्लिश मीडियमचा पोरगा काय बोलला बघा बघा बघा. गजब बेइज्जती आहे भेंडी. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने लगेच तिच्या गुराला आंघोळ घातली. नेक्स्ट डे माझ्या आजीने आणि मी साठं बनवली होती आंब्याची. आता हे कोल्हापुरात ना कोणालाच माहिती नाहीये. म्हणजे तिकडची लोक वॉज लाईक हे काय सुकायला टाकले तुम्ही. ते आम्ही टाकलेलं आंब्याचा रस आणि त्याचं हे सुंदर असं साठं तयार होतं. मग पुन्हा एकदा त्याच जागेवर बसून थोडं विचार करेन बोलली. तेवढ्यात मला कोणीतरी विचारलं की तू प्रेमात कशी पडलीस आणि मी लगेचच त्यांना डेमो दाखवला. निर्लज्ज सदासुखी. प्रेमात पडल्यावरती जे रिअलायझेशन होतं तसंच मला इथे पडल्यावरती झालं. पण तरीही मी आयुष्यात पोजच देत होती. वा वा वा. वो इश्क ही क्या जो दर्द ना दे असं म्हणत मी मस्त मस्त व्हिडिओज आणि फोटोज तिथे काढून घेतले. एवढं पडून सुद्धा. माधाळ्यात मी जिथे राहत होती त्या लोकांनी मला खूपच चांगली ट्रीटमेंट दिली. मग माझी जिरली. मग मी लगेचच मावशीच्या गावात परत एकदा शिरली. त्यानंतर मी थेट गेलेली आहे शेताकडे आणि तिथे गेल्यावरती मी या रंबाढंबाला खायला दिलेला आहे. या पण आमच्यासारख्याच होत्या. जे मिळेल ते चरत होत्या नुसत्या.